चला, गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड इव्हनिंग. चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्या काळू वस्तीच्या ग्रुपवरती सगळ्या विद्यार्थ्यांचे, आपल्या मित्रांचे कॉन्टॅक्ट नंबर आहे. आपल्या मित्रांना फोन करून जॉईन करून घ्या. मी तर शिकायला सुरुवात करतो, तोपर्यंत प्रत्येकाने आपापल्या मित्रांना फोन करून जॉईन करून घ्या. आपल्या मित्रांना जागा करणं हे आपलं कर्तव्य. ते झोपलेले आहेत बघा, त्यांना माहित नाही आज तास शिका आहे. क्षितिजाचं नीट संपलंय बाई. क्षितिजा, गुड इव्हनिंग सगळ्यांना. गुड इव्हनिंग. साक्षी पार्सल द्यायला तासाला आली बघा. दिवसभर एकाही तासाला नव्हती साक्षी खाडे. चला, या ठिकाणी आजच्या लाईव्ह कक्षेमध्ये सर्वांचं स्वागत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्रवाडी तालुका पाटोदा जिल्ह्यातील आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती, 5वी सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो. बॅचचे वैशिष्ट्य, दररोज लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सरासरीचे उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ युट्यूबवरती तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. पहा, या ठिकाणी तुम्ही सोडवलेला सराव टेस्टचा निकाल सर्वांना पाहता येणारे विद्यार्थी मित्रांनो पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत आहोत. अशा प्रकारच्या क्लासेसची बाजारामध्ये किंमत 5,000 ते 25,000 आहे, परंतु आमच्या शाळेच्या वतीने हे सर्व क्लासेस अगदी विनामूल्य फ्री दिले आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. आजची लाईव्ह कक्षिका आपण बुद्धिमत्ता या विषयासाठी नियोजित केलेली आहे. या ठिकाणी प्रत्येक घटकावर तुम्हाला जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा प्रयत्न करू. अगदी 30+ सराव टेस्ट तुम्हाला स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन 300 सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर त्या सर्व सराव टेस्ट टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होणार आहे. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा.
विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 3 ऑनलाईन लाईव्ह तासिका तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या ठिकाणी 3000 प्रश्नांचा सराव या ठिकाणी तुमचा होणार आहे. चला तरी सर्वांनी जॉईन करा. पहा, या ठिकाणी आज घेत असलेला आपला घटक आहे अपूर्ण आकृती पूर्ण करा. अपूर्ण आकृती पूर्ण करा. आजची आकृती प्रश्न आपल्या 5वी जवाहरमध्ये 5वी शिष्यवृत्ती, 8वी शिष्यवृत्ती, 4थी 5वी सैनिकी स्कूल, 8वी NMS, त्याचबरोबर मंथन, प्रज्ञाशोध, ज्युनियर IAS, MTS, BTS, RTS या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अगदी उपयुक्त चाचणी क्रमांक 4 10 प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण करणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणार असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिकातील नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती सर्व PDF अपडेट, सर्व लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहेत. मी सोमनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, चला प्रश्न पहिला तुमच्यासाठी पहा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आकृतीचा क्रमांक द्यायचा आहे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. पहा, या ठिकाणी त्यांनी काय केलंय तुमच्या लक्षात येते का? A नंबरच्या आकृतीची पाण्यातील आकृती केली, त्यांनी पाण्यातील आकृती केली 2 नंबरची. आपल्याला 4 नंबरच्या आकृतीची पाण्यातील आकृती करावी लागेल 3 नंबरची. 1 नंबरची आकृतीची पाण्यातील आकृती केली 2 नंबरची. आपल्याला 4 नंबरच्या आकृतीच्या पाण्यातील आकृती करावी लागेल 3 नंबरची. या ठिकाणी 3 नंबरची आकृती आपल्याला शोधायची आहे. चला योग्य उत्तर टाका. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर टाका. या ठिकाणी A आकृती तर होणारच नाही, कारण या आकृतीमध्ये गोल नाही. D आकृती होणार नाही विद्यार्थी मित्रांनो, D आकृतीमध्ये गोल नाही. आणि या ठिकाणी बघा, पाण्यातील आकृती करताना आपली आकृती उलटी होती. आकृती कशी होती? उलटी होती. आणि B आकृती आणि 4 नंबरची आकृती सेम आहेत, त्यामुळे B आकृती होणार नाही. शिल्लक राहिली आपली C आकृती. या ठिकाणी C आकृती अगदी टाकलीच तर आपली तंतोतंत एकदम करेक्ट आकृती पूर्ण होईल. या ठिकाणी C उत्तर अगदी बरोबर येईल. विद्यार्थी मित्रांनो, C उत्तर अगदी बरोबर येईल. C पर्याय अगदी बरोबर बसेल आणि आकृती पूर्ण होईल. पहिल्या प्रश्नाचं C उत्तर येते. C उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन. चला, कुणी कुणी उत्तर दिलंय पहा. C पर्याय ओंकार करडुळे, कृष्णा खडे, सार्थक खडके, यशस्वी भवर, अनंत सानप, अनिकेत सानप खडके, त्याचबरोबर स्वप्नील वाघमारे, साक्षी खाडे, सोहम वनवे, रोहन सबरे, आदित्य सानप, साक्षी खाडे 2 वेळा उत्तर टाकलं बाळा. तो गुड इव्हनिंग टाकलं का? बरं चालेल. नंदन C उत्तर. चला, सर्वजण जॉईन नाही आहेत का? प्रशांत सानपचं उत्तर आलं नाही. प्रशांतला फोन करा, भागवतला फोन करा. आदित्य तू वस्तीवर आहे, प्रशांतला फोन कर, भागवतला फोन कर. आरती प्रीतीला समजून सांग, जरा तास करा म्हणाव. मिठ्याला आसावरीला तास करायला सांग. चला, सानिका सानप हे उत्तर. श्रेया थोरवेला तास करायला सांगा. कृष्णा श्रेयाला फोन कर. चला, क्षितिजाचा विचार संपलाय. सृष्टीला फोन करा कोणीतरी. सृष्टी गांधा तिच्या पप्पाचं नेट जोडून ती तास चालू करेल. सानिका, एका प्रश्नाचं एकदाच उत्तर सांग. सार्थकने उत्तर सांगितलं. प्रशांत आला. प्रशांत, भागवत नाही आला. मिठ्या आसावरी, आरती प्रीती, चला त्यांना फोन कर. झाला, प्रशांत जॉईन झालाय. सार्थक, प्रशांतला फोन नको करू. प्रशांत जॉईन झालाय. चला, पहिल्या प्रश्नाचं C उत्तर सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला, दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. सानिका, तुझं उत्तर चुकलेलं आहे. चला, या ठिकाणी योग्य आकृती शोधायची पहा. या ठिकाणी योग्य आकृती शोधायची झाली तर आपली कशी होईल पहा, गुणिले. त्याचबरोबर या ठिकाणी रेष या ठिकाणी पूर्ण होईल आणि दोन्ही बाजूने गोल भरीव काळे गोल होतील. पहा, याप्रमाणे आकृती तुम्हाला पुढे दिसते. याप्रमाणे आकृती पुढे दिसते. पहा, याप्रमाणे आकृती पुढे दिसते. तुमचं बऱ्याच जणांचं उत्तर येते. चला, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काही आकृत्या डायरेक्ट चुकीच्या दिसतात. C आकृती चुकीची, त्याचबरोबर D आकृती चुकीची. आता या 2 आकृत्या शिल्लक राहिल्या आपल्या. या ठिकाणी गोल खालच्या बाजूला आल्यामुळे आकृती चुकीची. बरोबर उत्तर राहिलं आपलं A आकृती.
कृष्ण आकृती बरोबर अगदी ए आकृती तंतोतंत बसते पा. ए आकृती जर आपण त्या ठिकाणी ठेवली तर आकृती पूर्ण होते आपली. त्यामुळे दुसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर येते. चला ए उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन. चला यशस्वी भवर सार्थक खटके सोनवणे ओंकार कडुळे समृद्धी सानिका सानप रोहन सप्रे आणि अंकित सानप आदित्य सानप स्वप्नील वाघमारे प्रशांत सानप साक्षी खाडे श्रेयस जाळकर हे उत्तर. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं हे उत्तर अगदी बरोबर. चला खूप छान. तनुष्का जॉईन नाहीये का? तनुष्का सार्थक तनुष्का जॉईन नाहीये. सार्थक तनुष्काला फोन कर, काय अडचण आली बघ. आली आली. हा बोला ना. हा बोला ना. 9ला सकाळी 6 वाजल्यापासून चालू आहे. एक वर्ग कमी व्हायला सगळे तास आले. सगळं कंप्लीट आहे. सर्वच नाही, स्टुडंट पोर्टलचं सगळे घेतले. हा 3 राजकारण त्याच खाली तुम्हाला नाही म्हणलं मी एकदा दाखल्याचं करून आपण. हा पहिलीचे आपण छान ठीक आहे. चला तिसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर येत आहे. तुमच्या सर्वांचं खूप अभिनंदन. कोणाला पहा ए उत्तर चुकीचं आहे. बी उत्तर चुकीचं आहे. सी आणि डी मध्ये आपल्याला चेक करायचं आहे. तर या ठिकाणी कोणतं उत्तर बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो? आपलं कोणतं उत्तर बरोबर येईल? चला योग्य उत्तर कोणतं येईल चला पाहू, आपण चेक करू. पहा या ठिकाणी सी आणि डी उत्तर शिल्लक राहिले आपल्याकडे. या ठिकाणी जर पाहिलं आपण तर आपल्याला आकृती क्रमांक दिल्यानंतर लक्षात येईल सी बरोबर आहे की डी बरोबर आहे. आकृती नंबर 1, 2 आणि 3 आणि 4 पहा यांनी 2 नंबरच्या आकृतीची पाण्यातील आकृती 3 नंबरची केलेली आहे. तर आपला 1 नंबरची पाण्यातील आकृती किती करावं लागेल? 4 नंबर करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. आणि 4 नंबर केल्यानंतर आपलं उत्तर काय येईल? तर उत्तर येईल डी. अगदी बरोबर तुमचं उत्तर आलंय डी. या ठिकाणी सी उत्तर येईल. जशास तसं दिसतंय पाण्यातील आकृती होत नाही, त्यामुळे सी उत्तर चुकलं. चला या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर, कोणाचंही चुकलेलं नाही. तुमचं खूप खूप अभिनंदन. चला कोणी कोणी उत्तर दिलंय पाहू बरं तिसऱ्या प्रश्नाचं. कृष्णा खाडे, सार्थक कटके, श्रेयस जाडकर, साक्षी खाडे, सानिका सानप, ओंकार कडुळे, अक्षता सानप. अक्षताने मोबाईल बदलला का? बर. अक्षता प्रदीप कृष्णा जाऊन याचं नाव चेंज करून घेता येईल का युट्यूब चॅनलचं तुला? का तुला चेंज करता येईल? चला रोहन सप्रे डी उत्तर, यशस्वी भवर डी उत्तर, स्वप्नील वाघमारे डी, प्रशांत सानप डी, सोहम वनवे डी उत्तर, आदित्य सानप डी उत्तर, रोहन सप्रे. साक्षी तू दुपारी तासाला जॉईन नव्हती तिला माहितीच नव्हतं वाटतं, मोबाईल घरी नसेल त्यांच्या. तनुष्का आली पा, तनुष्का खडके डी उत्तर. कुठे गेली होती तनुष्का पहिल्या 2 प्रश्नाला? पूनम खडे डी उत्तर. चला श्रुती तायडे जॉईन नाहीये, आराध्या कुंभार जॉईन नाहीये. त्यांना फोन लावा, तुमच्याकडे नंबर आहेत त्यांचे, आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती नंबर आहेत. चला फोन लावा सगळ्यांनी. या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. चला चौथा प्रश्न तुमच्यासाठी पहा. घरात एखादी फरची बसवताना त्या ठिकाणी जी रंगरंगोटी करतो आणि चौरस आकृती तयार करतो, त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारची आकृती तयार होते. या ठिकाणी अशा प्रकारची आकृती तयार होते. चला या ठिकाणी अशा प्रकारची आकृती तयार होते विद्यार्थी मित्रांनो.
मला तर काय आकृती काढता येईना. मला तर काय आकृती काढता येईना. चला योग्य उत्तर टाका. पहा या ठिकाणी टोक आपल्याला या बाजूला यायला पाहिजे अशी आकृती लागेल. तर या ठिकाणी बी उत्तर चुकलं, सी उत्तर चुकलं आणि डी उत्तर चुकलं. तिन्हीचे टोक एका बाजूला आलेले नाहीत. एकाच आकृतीचं टोक या उजव्या बाजूला आलंय ए आकृतीचं. त्यामुळं चौथ्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर. चला चौथ्या प्रश्नाची ए आकृती तिथे ठेवल्यानंतर आकृती पूर्ण होते. पहा खूप छान, तुम्ही माझ्या आधी शोधलं. चला सोहम मोनवे, यशस्वी पवार, प्रशांत सानप, सार्थक कटके, ओंकार कर्डुळे, कृष्णा खाडे, समृद्धी, त्याचबरोबर सानिका सानप, साक्षी खाडे, तनुष्का खटके, पूनम कर्डिले, रोहन सप्रे, अक्षदा सानप, आदित्य सानप, सर्वांचं सी उत्तर. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर, ए उत्तर. चौथ्या प्रश्नाचं सी नाही, ए उत्तर. सर्वांचं ए उत्तर. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पहा या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह व्हायला पाहिजे, बेरजेचं नाही, गुणिलेचं चिन्ह. आणखी या ठिकाणी 2 फुलं तयार व्हायला पाहिजे. किती फुलं तयार व्हायला पाहिजे? 2 फुलं तयार व्हायला पाहिजे आणि ते मधोमध असले पाहिजे. याप्रमाणे ए आकृती तर नाही, बी आकृतीही नाही आणि डी आकृतीचाही नाही. शिल्लक राहिली आपल्याकडे सी आकृती. पहा फक्त सी आकृती या ठिकाणी अगदी तंतोतंत बसत आहे. चौथ्या प्रश्न सी उत्तर अगदी बरोबर. चला पाचव्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. चला कृष्णा खाडे, सोहम मोनवे, प्रशांत सानप, तनुष्का खटके, पूनम कर्डिले, यशस्वी पवार, समृद्धी, त्याचबरोबर साक्षी खाडे, अजित हराळे, रोहन सप्रे. पाचव्या प्रश्नाचं सी उत्तर. अक्षदा सानप, त्याचबरोबर आदित्य सानप, ओंकार कर्डुळे, सी उत्तर. खूप छान. सानिका सानप सी उत्तर. तर सानिका, श्रेयाला फोन कर बरं जॉईन करायला राव. श्रेयाला, श्रेयस जाडकर, सी उत्तर. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचं खूप छान, अगदी बरोबर उत्तर. पाचव्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. चला प्रश्न 6वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न 6वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. चला योग्य आकृती शोधायची आपल्याला. या ठिकाणी योग्य आकृती शोधायची. पहा ही रेष अशी पूर्ण होईल आणि या 2 चुकते पहा थोडं. चला या ठिकाणी आकृती पूर्ण होईल. याप्रमाणे अशी आकृती पूर्ण होईल. पहा चला या ठिकाणी तुमचं उत्तर आले. खूप छान, अभिनंदन. ए आकृती चुकीची, बी आकृती चुकीची, या ठिकाणी डी आकृती ही चुकीची. योग्य आकृती विद्यार्थी मित्रांनो सी आकृती अगदी बरोबर जुळती. सी आकृती टाकल्यानंतर आपली आकृती. 6व्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. खूप छान, अभिनंदन. यशस्वी पवार, प्रशांत सानप, तनुष्का खटके, कृष्णा खाडे, ओंकार कर्डुळे, समृद्धी, सोहम मोनवे, पूनम कर्डिले, साक्षी खाडे, सानिका सानप, रोहन सप्रे, सार्थक खटके, आदित्य सानप, दुसरा अक्षदा सानप, आदित्य सानप. अभिनंदन तुमच्या सर्वांचं सी उत्तर अगदी बरोबर. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला 7वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. या 7वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पहा या ठिकाणी आपण आकृतीला क्रमांक 1, 2, 3 आणि 4 दिलं. तर पहा 1 नंबरची आकृती ही 3 नंबरच्या आकृतीची पाण्याच्या वरची प्रतिमा आहे.
त्याचबरोबर आपला 2 नंबरची आकृती ही 4 नंबरच्या आकृतीच्या पाण्याची वरची प्रतिमा करावं लागेल, किंवा आणखी असंही करता येईल पहा. 3 नंबरच्या आकृतीची ही आरशातील प्रतिमा, 4 नंबरची 1 नंबरच्या आरशातील प्रतिमा आपल्याला करावं लागेल 2 नंबरची. कोणत्याही पद्धतीने करा, तुम्हाला अगदी योग्य उत्तर सापडेल. कोणत्याही पद्धतीने करा, तुम्हाला अगदी योग्य उत्तर सापडेल. विद्यार्थी मित्रांनो, 7व्या प्रश्नाचं तुमचं बी उत्तर येतंय. 7व्या प्रश्नाचं तुमचं बी उत्तर येतंय. खूप खूप अभिनंदन. अगदी बरोबर. ए उत्तर होणार नाही, सी उत्तर होणार नाही, डी उत्तरही होणार नाही. या ठिकाणी योग्य उत्तर होईल बी. 2 नंबरच्या कप्प्यामध्ये बी आकृती अगदी बरोबर बसते. या प्रश्नाचं 7व्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. पहा कोणी कोणी बी उत्तर दिले पहा. यशस्वी पवार, सार्थक कटके, प्रशांत सानप, कृष्णा खाडे, ओंकार करबुळे, समृद्धी, तनुष्का कटके, सोहम मुनवे, सानिका सानप, अक्षता सानप, साक्षी खाडे, रोहन सप्रे, सार्थक कटके, अक्षता सानप, बलराम सप्रे, पूनम कर्डिले, श्रेयस जाड, रोहन नाही. रोहन, पावसाचं वातावरण झालंय, अजून पाऊस चालू नाही झाला आमच्या गावाकडं. आदित्य सानप बी उत्तर. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. आराध्या कुंभार एका मोबाईलचं नेट संपलं वाटतं, येणे आता दुसरा मोबाईल घेतला. आराध्याबाई आल्या बघा 7व्या प्रश्न. आराध्या कुंभार 7व्या प्रश्नाचं बी उत्तर. बरं. तनुष्का, पावसात जाऊ नका, आपल्या घरात बसून तास करा. तनुष्का सार्थक लांब राहते वाटतं, त्यांच्या घरी पाऊस पडायला लागला आहे का नाही सार्थक, तनुष्का? चला या ठिकाणी 7व्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्याचं खूप खूप अभिनंदन. चला 8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा. या ठिकाणी 1, 2 आणि 3 आणि 4 असे जर नंबर दिले आपण, तर आकृतीचं तुम्हाला आरशातील प्रतिमा करायची 2 नंबरची आकृती, आणि 4 नंबरच्या आकृतीची आरशातील प्रतिमा करायची 3 नंबरची आकृती. तुम्हाला बरोबर आकृती सापडणार आहे. या ठिकाणी तुम्ही आरशातील प्रतिमा केली की तुम्हाला बरोबर आकृती सापडणार आहे. तुम्हाला अगदी तंतोतंत आकृती कोणती जुळती ती लगेच सापडणार आहे. या ठिकाणी 1 नंबरची आकृती तुम्हाला 2 नंबरची आरशातील होती, तर 4 नंबरच्या आकृतीची 3 नंबरची आकृती तुम्हाला आरशातील करायची आहे. चला 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर. चला खूप छान प्रशांत, अभिनंदन तुझं. सार्थक चुकलंय, सार्थक चुकलंय. या ठिकाणी पहा, डी उत्तर काय येणार नाही, तर या ठिकाणच्या रेषा डी उत्तर येऊन देत नाही. सी चुकीचा, बी चुकीचा. योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए. पहा, डी मध्ये 2 रेषा चुकीच्या आलेल्या आहेत, त्यामुळे डी उत्तर होणार नाही. या ठिकाणी ए उत्तर अगदी बरोबर. बऱ्याच जणांनी डी दिलं होतं. डी आणि ए मध्ये बरेच जण कन्फ्युज दिसत आहेत मला. चला या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर. 8व्या प्रश्नाचं ए उत्तर देणाऱ्याचं अभिनंदन. बऱ्याच जणांनी डी दिलं होतं. चला ए उत्तर कोणी कोणी दिलंय पहा. प्रशांत सानप, तनुष्का कटके, समृद्धी, सप्पेने डी उत्तर दिलं होतं. शेफनी, ओंकार करडुळे डी आलतं, सानिका डी आलतं, शिश्री भवर ए उत्तर, सार्थक खटके ए, आराध्या कुंभार डी उत्तर आलं होतं, चुकलंय तुझं. सानिका डी उत्तर चुकलंय. साक्षी खाडे, पूनम कर्डिले, रोहन सप्रे, कृष्णा खाडे, श्रेयस जाडकर, सोहम मुनवे, आदित्य सानप, अक्षता सानप सर्वांचं ए उत्तर. सर सर्वात पहिल्यांदा मी व प्रशांतने उत्तर दिलं होतं, सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलं होतं. बरं. सर उद्या शाळा आहे का? नको, ते काय 9 वाजता सांगणार आहे सार्थक, शेवटच्या तासाला. ओंकार करडुळे ए उत्तर. चला 8व्या प्रश्नाचं ए उत्तर देणाऱ्याचं खूप खूप अभिनंदन. 8व्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर. या ठिकाणी काळजी करावं लागते विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला पाण्यातील आकृती, आरशातील आकृती, आपल्याला काय करायचे, दिलेली आकृती पूर्ण करायची. पूर्ण करण्यासाठी दिलेल्या आकृतीचे जे 4 भाग आहेत, त्या 4ही भागाचं जर आपण बारकाईने निरीक्षण केलं ते आपल्याला लक्षात येतं. पहा त्या ठिकाणी काय करता येईल, आपल्याला काय करता येईल हे लक्षात येतं, आणि त्यावरून आपण योग्य आकृती शोधू शकतो. चला आराध्या कुंभार ए उत्तर. आराध्याबाई, बरं झालं उशिरा का व्हायना डीचं बदलून हे केलं, लक्षात आलं आपल्याला डी उत्तर घेत नाही.
चला या ठिकाणी 9वी आकृती तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 9वी आकृती तुमच्यासाठी स्क्रीनवरती. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर टाकू नका, थोड्या वेळ माझं ऐकून घ्या. उत्तर कुणी टाकू नका, माझं ऐकून घ्या आधी मी काय म्हणतोय. उत्तर टाकण्याची कुणी गडबड करू नका. या ठिकाणी आपल्याला आकृतीला क्रमांक दिला 1, 3 आणि 4. या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4. तर या ठिकाणी त्यांनी काय केलंय, 1चं नातं कोणासंग जोडलंय त्यांनी. उत्तर टाकू नका म्हणलंय मी, थोडा वेळ थांबा. उत्तर टाकलं तर अशा प्रकारचे प्रश्न परत आल्यानंतर तुमचे उत्तर चुकतील, ते उत्तर चुकावं नाही यासाठी मी तुम्हाला सांगतोय. हे आकृतीचं नातं 3 नंबरच्या 1 नंबरच्या आकृतीचं नातं 3 नंबरच्या आकृतीशी आहे. आणि पहा, मग 2 नंबरच्या आकृतीचं नातं आपल्याला कुणाशी जोडावं लागेल, तर 2 नंबरच्या आकृतीचं नातं जोडावं लागेल आपल्याला 4शी. याप्रमाणे कधी कधी क्रॉस करावं लागतं. पहा, तुम्हाला उत्तर टाकू नका म्हणलं होतं, तुम्ही काळजी करत नाहीत, गडबड करतात, समजून घेत नाहीत, शिकून घेत नाहीत. नवीन प्रकार आल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला शिकून घेतला पाहिजे. पहा, शिकून घेतला पाहिजे. आणि पहा या ठिकाणी त्यांनी काय केलंय, 1 नंबरच्या आकृती सोबत काय केलंय पहा, 1 नंबरची आकृती आणि पाण्यातली प्रतिमा किती नंबर, सॉरी 1 नंबरच्या आकृतीचं कोणत्या आकृतीचं पहा, त्यांनी या ठिकाणी पलटी करून 3 नंबरची आकृती केली. आपल्याला 2 नंबरच्या आकृतीची पलटी करून 4 नंबरची आकृती करायची आहे. तर या ठिकाणी कशी होऊ शकते पहा, या ठिकाणी याप्रमाणे उलटी आकृती होईल. या उलटी आकृती होईल, सॉरी मला आलं नाही काढता. या ठिकाणी अशी उलटी आकृती होईल. त्याचबरोबर या ठिकाणची रेषा डाव्या बाजूची रेषा उजव्या बाजूला जाते, तर उजव्या बाजूची रेषा डाव्या बाजूला जाईल. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे इथं जाईल. आता तुम्ही तंतोतंत आकृती पाहू शकता, तुम्हाला कोणती सापडते पहा. तुम्हाला या ठिकाणी टिंब आलेले आहेत, तिन्ही आकृतीमध्ये टिंब आलेले आहेत. आणि आपल्याला 2 नंबरच्या आकृतीमध्ये एकही टिंब आलेला नाही, त्यामुळे टिंब आलेल्या आकृत्या डायरेक्ट कट होतील. BCD कट झाला. आता पहा, तुमचं योग्य उत्तर टाका. चला सर्वांनी आता तुमचं योग्य उत्तर टाका. तुम्हाला कसं सापडलं, लक्षात आलं का? ज्या वेळेस इथून पुढे अशा आकृत्या येतील त्यावेळेस आपल्याला फक्त पाण्यातील आरशातील न पाहता एकामेकाला क्रॉस आकृती सुद्धा पाहावा लागणार आहे. अगदी नवीन प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. अशा नवनवीन प्रश्नांची माहिती झाल्याशिवाय, शिकल्याशिवाय नुसतं उत्तर टाकायचं आणि 1 नंबरला नाव घ्यायचं, याला काही अर्थ नाही. परीक्षेमध्ये आपल्याला असे प्रश्न सुटले पाहिजेत, त्यासाठी नवनवीन प्रश्नांचा सराव आपला झाला पाहिजे. चला, तुमचा खूप चांगला सराव आहे. 9व्या प्रश्नाचं हे उत्तर कुणी कुणी टाकले बघा. बऱ्याच जणांनी डी टाकलं होतं, त्यामुळे मी सांगत होतो तुम्ही गडबड करू नका, गडबड करू नका. गडबड केली की चुका होणारच. चला या ठिकाणी SSC भवर, समृद्धी पहा, स्वप्नीलचं चुकलंय, साक्षीचं चुकलंय, प्रशांत सानप, आदित्य सानप, कृष्णा खाडे, अक्षरा सानप, रोहन सप्रे, तनुष्का कटके, ओंकार करडुळे, सार्थक कटके, आराध्या कुंभारचं चुकलंय. तिला सांगत होतो गडबड करू नको, गडबड करू नको, समजून घे, शिकून घे. आती घाई संकटात जाईल या म्हणीप्रमाणे तुम्ही चुका करता. पूनम कर्डिले, रोहन सप्रे, गणेश कदम, आराध्या कुंभार का, आराध्या कुंभारचं नाव सांगतो तुला. युट्यूबला काय नाव येतंय तिचं, आराध्या कुंभारचं नाव येतंय, आराध्या कुंभारचं नाव येतंय तानाजी कुंभार. तानाजी कुंभार नावाने जी कमेंट करते ती आराध्या आहे बा, पूनम तुझी मैत्रीण. चला, वाघमारे ए उत्तर, सेपे ए उत्तर, सोमोनवे ए उत्तर, असानिका सानप ए उत्तर, श्रेय जाडकर ए उत्तर. लक्षात आलं का? तुमच्या गडबडीने तुम्ही चुकीचं उत्तर देत होतात, डी उत्तर देत होतात. डी उत्तर तुमचं चुकत होतं. पहा, मी तुम्हाला वारंवार सांगत होतो थोडं थांबा, थोडं थांबा. तुमची आती घाई, डी उत्तर टाकून मोकळं होऊ जाईल. चला, आराध्या कुंभारचं पण उत्तर चुकलंय, तुम्ही बी दिलंय. बी उत्तर होणारच नाही, बी उत्तर होणार नाही या ठिकाणी. चला, या ठिकाणी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए. 9व्या प्रश्नाचं ए उत्तर देणाराचंच अभिनंदन. ज्यांचं डी होतं, बी होतं, सी होतं त्यांचं चुकलेलं आहे. या प्रश्न आकृतीच्या ठिकाणी ए आकृती अगदी बरोबर बसते. पहा, या ठिकाणी ए उत्तर अगदी बरोबर. अशी प्रश्न आकृती आल्यानंतर पुढच्या वेळेस तुमची चूक होणार नाही, गडबड होणार नाही, याची काळजी घ्या. अगदी सर्व आकृत्याचे तिन्ही चौकोन पाहून घ्यायचे आणि शेवटी चौथ्या चौकोनाकडे बारकाईने निरीक्षण करायचं. पाण्यातली झाली का, आरशातली झाली का, क्रॉस झाली का, तिरकी झाली का, सर्व प्रकारचे नियम लावून पाहायचे. नंतर आपण उत्तराकडे जायचं, गडबड करायची नाही. आपल्याकडे भरपूर वेळ आकृत्या सोडवण्यासाठी. चला, शेवटचा प्रश्न, 10वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर.
या प्रश्नामध्ये गडबड करू नका. या ठिकाणी पाण्यातली आरशातली आकृती नाही तर सममित आकृती आहे. पहा सममित आकृती. या ठिकाणी कसं केलं त्यांनी 1, 2, 3 आणि 4 1 नंबरच्या आरशातील आकृती 2 नंबरची आहे. या ठिकाणी 1 नंबरच्या चौकोनातील आरशातील आकृती 2 नंबरची आहे आणि 3 नंबरची आरशातील आकृती 4 नंबरची आहे. आता तुम्ही योग्य उत्तरापर्यंत जाऊ शकता. तिसरी आणि दुसरी आकृती सममित आहे आणि चौथी आणि तिसरी आणि चौथी आकृती पण सममित आहे. सममित आकृती म्हणजे मधून भाग केल्यानंतर दोन बाजूला सारखे भाग होतात, त्याला सममित आकृती म्हणतो. गणितामध्ये आपण शिकलेलो, तिसरी चौथी इयत्तेमध्ये शिकलेलो हा घटक सममित आकृती कशाला म्हणतात. श्रेयस जडकर सी उत्तर. चला प्रशांत सानप सी उत्तर. सोहम अनवे सी उत्तर. यशस्वी भवर सी उत्तर. सार्थक खटके सी. तनुष्का खटके सी उत्तर. ओंकार करकुळे सी. बळराम सेबे सी. समृद्धी सी उत्तर. कृष्णा खाडे सी. पूनम कंडिले सी. सानिका सानप सी उत्तर. स्वप्नील वाघमारे सी उत्तर. गणेश कदम सी उत्तर. सार्थक खटके उत्तर टाक. चला आराध्या कुंभार सी उत्तर. साक्षी खाडे सी उत्तर. अक्षरा सानप सी उत्तर. रोहन सप्रे सी उत्तर. आदित्य सानप सी. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या 10 प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर आलेत. या ठिकाणी ए पर्याय होणार नाही. ए पर्याय चुकीचा, बी पर्याय चुकीचा विद्यार्थी मित्रांनो आणि डी पर्याय चुकीचा. आपला योग्य पर्याय सी. आकृती टाकल्यानंतर आपली आकृती पूर्ण होईल. पहा याप्रमाणे आकृती होईल. या ठिकाणी याप्रमाणे आकृती होईल. याप्रमाणे आकृती होईल आणि आपली आकृती पूर्ण होईल. चला या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी. या ठिकाणी 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी. चला 10 पैकी 10 येणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन. 10 पैकी 9 येणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन. चला आपल्याला नवनवीन प्रकारच्या आकृत्या शिकायच्या आहेत. शिकत शिकत आपल्याला चुकत शिकायचं आहे. असं कोणी नाही की जन्मता कधीच चुकला नाही. आपण चुकतो तर शिकतो. जाता जाता सर्वांनी लाईक करा. थँक्यू सो मच सार्थक. खरंच सर्वांनी लाईक करा. खूप तळमळीने शिकवतोय तुमच्यासाठी. खूप नवनवीन घटक घेऊन येतोय. अगदी नवनवीन घटकामधून आपण नवनवीन गोष्टी शिकत आहोत विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन. डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिकाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. टेलिग्राम चॅनलवरती सर्व पीडीएफ सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध आहेत. थँक्यू सो मच. चला या ठिकाणी आजची तासिका थांबूया आपण. भेटू 7:40 पुढच्या तासिकेमध्ये. 7:40 पुढच्या तासिकेमध्ये. बाय बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.